हाय, नमस्कार फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये. आज आपण केंद्र शासनाद्वारे महिन्यामध्ये जी CTET घेतली जाणार आहे त्याबद्दल काही बोलणार आहोत. तर पहा, आता महिन्यामध्ये CTET ही एक्झाम घेतली जाणार आहे. त्याच्यावर आधारित म्हणजे 2024ला जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये मराठी व्याकरणाचे जे प्रश्न विचारले होते, म्हणजे फक्त मराठी व्याकरणातील जे अध्यापनशास्त्र होतं त्याच्यावर जे प्रश्न विचारलेले होते ते प्रश्न आपण आज पाहणार आहोत. एकूण मराठी व्याकरण मित्रांनो या एक्झाममध्ये 30 मार्काचं आहे आणि ही एक्झाम असणार आहे हिंदीमधून. ज्यावेळेस तुम्ही मराठी भाषा निवडाल त्यावेळेस मराठी भाषेचे जे व्याकरणाचे जे प्रश्न असतील ते फक्त काय असणार आहेत तर मराठीतून असणार आहेत आणि याच्यातील 15 मार्क हे मराठी भाषेतील व्याकरणावर आणि 15 मार्क हे मराठी भाषेचे जे अध्यापनशास्त्र आहे त्याच्यावर असणार आहे. म्हणजे जे व्याकरण आहे जे आपण TET परीक्षेसाठी जे व्याकरण अभ्यासले आहे तेच व्याकरण येणार आहे आणि ते काय असणार आहे कवितेवर आणि पद्यावर आधारित कवितेवर आणि गद्यावर आधारित असणार आहे. आणि जे बाकीचे 15 मार्क आहेत ते काय असणार आहे मराठीचे जे अध्यापनशास्त्र आहे त्याच्यावर आधारित असणार आहे. मग त्या पद्धतीचे प्रश्न कसे येतात तर त्याबद्दल तुम्हाला काहीही कल्पना नाही, तर त्याचसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. 2024मध्ये जी CTETची एक्झाम झाली आहे त्याच्यामध्ये मराठी अध्यापनशास्त्रावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत ते आज आपण पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नांबद्दल थोडीशी आयडिया मिळेल किंवा कशा पद्धतीनं अभ्यास करावा लागेल हे समजेल. तर बघूया आपण आता मराठी अध्यापनशास्त्रावरील काही प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे बघा, मातृभाषा आधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते? पर्याय आहेत, 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातून एक निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 1, सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेतून करतात. 2, सर्व मुले प्रथम भाषा म्हणून हिंदी शिकतात. 3, सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा किंवा घरची भाषा याने करावी. आणि पर्याय क्रमांक 4 आहे, सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात प्रदेशाची भाषा यापासून करतात. तर याचं काय आहे उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे, कारण सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा किंवा त्यांची जी घरची भाषा आहे याने करावी, हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, संहिता आकलनाच्या पद्धतींच्या संदर्भातले चुकीचे विधान शोधा. पर्याय क्रमांक 1 आहे, चाळणे हे फेर पाहणीसाठी योग्य आहे. तर न्याहाळणे विशिष्ट उत्तर शोधण्यास मदत करते. पर्याय क्रमांक 2, चाळणे आणि न्याहाळणे या दोन्ही जलदपणे मजकुरावर दृष्टिक्षेप अपेक्षित असतो. पर्याय क्रमांक 3 आहे, चाळणे या प्रक्रियेत मजकूर भरभर पाहिला जातो तर न्याहाळणे यात विशिष्ट माहिती शोधली जाते. पर्याय क्रमांक 4 आहे, चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे तर न्याहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन. आता याच्यामध्ये याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता बघा, संहिता आकलन पद्धत म्हणजे काय तर संहिता आकलन म्हणजे काय तर एखादा मजकूर आपण काय करतो वाचतो आणि त्याचा काय करतो तर अर्थ समजून घेतो आणि त्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता ठेवतो, म्हणजे त्याला काय म्हणायचं संहिता आकलन. तर त्याच्याद्वारे पर्याय क्रमांक 4 हे याचं काय येणार आहे उत्तर येणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालच्या घटनांबद्दल विचारतात तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकांचा अधिक वापर करतात? पर्याय आहेत, 1 सूचनात्मक, 2 स्वयंशोध, 3 काल्पनिक आणि 4 आहे नियंत्रित. याचं उत्तर आहे मित्रांनो 2 स्वयंशोध हे याचं काय आहे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 109, मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यांमुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू, घटनांबद्दल बोलू शकतात? म्हणजे बघा, आता आपण पर्याय आहे त्याच्यासाठी, संरचना, अवलंबित्व, 2 तारतम्य, 3 स्थानांतरण आणि 4 आहे स्वच्छंदता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्थानांतरण. का? कारण आपण एखाद्या वेळेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं त्यावेळेस आपल्यासमोर ती वस्तू किंवा काही गोष्टी अस्तित्वात नसतात तरी पण आपण काय करू शकतो त्याच्याविषयी काय करू शकतो बोलू शकतो. म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 स्थानांतरण. पुढचा प्रश्न आहे बघा, आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही? आता पहा,
पर्याय आहेत आशय आणि घटनांची योग्य मांडणी आणि मूल्यमापन. पर्याय क्रमांक 2 आत्तापर्यंत वाचलेल्या मजकुराचा मानसिक गोषवारा करणे. आणि पर्याय क्रमांक 3 स्वतंत्र अक्षरावर भर देणे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे आशयाचा पूर्वानुमान करणे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वतंत्र अक्षरावर भर देणे, हे याचं काय आहे उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही. पर्याय 1 थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे. पर्याय 2 भाषेच्या वर्तनापेक्षा भाषेच्या घटकांवर भर देणे. पर्याय क्रमांक 3 प्रथम आणि द्वितीय भाषेच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे. पर्याय क्रमांक 4 द्वितीय भाषेच्या व्याकरणाचे नियम शिकणे व पाठ करणे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे, हे याचं वैशिष्ट्य नाही आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना विचारते, मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी दिलीत आणि त्यांची उत्तरे देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते. हे डॅश डॅश याचे उदाहरण आहे. तर आता हे कशाचं उदाहरण आहे. पर्याय दिलेले आहे तिथं. 1 अधिभाषिकता, 2 अधिसंकेत विज्ञान, 3 अधिज्ञानात्मकता आणि 4 आहे काल्पनिक पदभंग. याचं काय उत्तर येणार आहे तर पर्याय क्रमांक 3 अधिज्ञानात्मकता हे याचं उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणती बाब ट्रॅशनचे सिद्धांत आणि व्यवस्थितीच्या ZPD समान आहेत. आता बघा हे दोन काय आहेत, शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांचे 2 सिद्धांत आहेत. त्याच्याविषयी हा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय आहेत नैसर्गिक क्रम सिद्धांत, 2 परिणाम झिरपणे सिद्धांत, 3 आधान सिद्धांत आणि 4 आहे लक्ष देणे सिद्धांत. तर याचं उत्तर आहे आधान सिद्धांत, हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे बघा, कमिन्सच्या आंतर अवलंबित्वाच्या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकांवर अवलंबित असतात. पर्याय 1 द्वितीय भाषेत वाचन आणि लेखन, 2 मूलभूत परस्पर कौशल्य प्रथम आणि द्वितीय भाषेत, पर्याय 3 द्वितीय भाषेत आकलन आणि उत्पादन, पर्याय क्रमांक 4 प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान अक्षरांपासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही. पर्याय आहे शब्द आणि मजकूर मजेशीर असतात, अक्षर नसतात. पर्याय 2 स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड असते शब्दांच्या तुलनेत. पर्याय 3 प्रारंभीचे वाचक मोठ्या भाषिक घटकांवर चांगले लक्ष देऊ शकतात लहान घटकांऐवजी. पर्याय क्रमांक 4 आहे शब्द आणि मजकूर अर्थपूर्ण संबंध स्थापित करतात, अक्षर करू शकत नाहीत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड असते शब्दांच्या तुलनेत. म्हणजे एक एक शब्द पाठ करणे खूप अवघड असतं असं इथं म्हटलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे. 1 भाषेची आपली लिपी असते पण बोलींची त्यांची लिपी नसते. पर्याय 2 भाषा आणि बोलीची भाषिक पृथगात्मकता दाखवणारे कोणतेही योग्य निकष नाही. पर्याय 3 भाषांचे लिखित साहित्य असते मात्र बोली मौखिक परंपरेत असतात. पर्याय 4 भाषा आणि बोली भाषिकदृष्ट्या वेगळ्या असतात पण भौगोलिकदृष्ट्या एकच असतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाषा आणि बोली भाषिक पृथगात्मकता दाखवणारे कोणतेही योग्य निकष नाही. म्हणजे भाषा आणि बोली भाषा हे वेगळे आहेत, त्यांच्यातील वेगळं पण दाखवणारे कोणतेही योग्य निकष नाही, याचा काय आहे तर अर्थ होतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे बघा, वीरा एक 7 महिन्यांची मुलगी आहे.
ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण करते? हे पर्याय आहेत हुंकारणे, 2 भाषिक कथन, 3 स्वन आणि बडबड करणे. आता बघा याच्यामध्ये याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 बडबड हे याचं उत्तर येतं. स्वन म्हणजे काय? तर स्वन म्हणजे काय तर जे मूळाक्षरे आहेत किंवा मराठीमध्ये जे ध्वनी आहेत आ, क, प, च, छे हे अशा प्रकारचे स्वन म्हणजे ध्वनी म्हणतो आपण. मग याचं उत्तर काय येणार आहे तर पर्याय क्रमांक 4 बडबड हे याचं उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न बघा. उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे डॅश डॅश. 1 लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द, 2 वाचकास नवीन असलेला शब्द, 3 शब्द जसे ऐकतो तसे ओळखणे, 4 ओळींच्या पलीकडे जाऊन शब्द वाचल्यास लक्षात येतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द. उत्पादक म्हणजे जो लिहिणारा आहे त्याचा जो शब्दसंग्रह असतो म्हणजेच काय तो लेखनामध्ये आणि बोलण्यामध्ये जो शब्दसंग्रह वापरतो त्याला काय म्हणायचं उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणते विधान भाषा आत्मसात तंत्र LADचे योग्य विश्लेषण नाही असं म्हटलेलं आहे. पर्याय 1 मुले अलंकारित भाषा कशी शिकतात, 2 मुलांच्या भाषिक आदानापेक्षा भाषिक प्रदान जास्त कशामुळे होते, 3 मुले त्यांची प्रथम भाषा कशी शिकतात. पर्याय क्रमांक 4 आहे 4-5 वर्षाच्या लहानशा कालावधीत मुले भाषा कशी शिकतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात. पुढचा प्रश्न आहे बघा. भाषिक समुदायात चे उच्चारण 2 वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक गटातील माणसांकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते. हे कशाचे उदाहरण आहे? तर पहा पर्याय समाज सांस्कृतिक परिवर्तन, 2 समाज मानसशास्त्रीय परिवर्तन, 3 समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन आणि 4 आहे व्यावहारिक परिवर्तन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन. म्हणजेच काय तर काय होतं समाजातील बदलामुळे काय होतात तर काय होतात भाषेतील जे घटक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काय होतो बदल होतो. म्हणून याचं पर्याय उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 3 समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन. समजलं मित्रांनो. आज आपण जे 2024मध्ये CTET झाली होती त्याच्यातील मराठी व्याकरणाचे अध्यापनशास्त्र या विषयावरील किंवा ह्या घटकावरील 15 प्रश्न पाहिलेले आहेत. बाकी जे 15 जे प्रश्न आहेत ते गद्य आणि पद्य उतारावर आधारित आहे आणि त्याच्यावर आपण जो TETसाठी जे व्याकरण केलेलं होतं त्याच्यावर आधारित ते प्रश्न आहेत. ह्या प्रकारचे प्रश्न ह्या परीक्षेमध्ये नवीन विचारले जातात. कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले जातात त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल की अध्यापनशास्त्रामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. समजलं मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.